शिवी म्हणजे काय तर बॅड वर्ड्स, ज्याला आपण स्लेंज म्हणतो इंग्रजीमध्ये. आता हा आपल्या भाषेचा, आपल्या कॉमन डिस्कशनचा एक भाग होत चाललेला आहे. का झाला तर ह्याला आपण स्वतःहून आपल्या ज्या जनरेशन येत गेल्या, ह्या जनरेशननी मागच्या पिढीकडून काय घेतलं तर शिव्या घेतल्या. मागच्या पिढीने खरं आपल्याला पण शिव्या पण घेतल्या. मागच्या पिढींनी आपल्याला खूप काय दिलं. पण यातून एक माइंडसेट असतो, म्हणजे माणसाचं जे सवय असते पटकन, तर निगेटिव्ह गोष्टी असतात की ते आपल्याला पटकन कॅच होतात, कारण त्या कॅची असतात. बरोबर. जर आपण एखाद्याला म्हटलं एखादा श्लोक पाठ कर, तर त्याला किती 8 दिवस लागतील. पण श्लोक ऐवजी जर शिवी पाठ करायला सांगितली तर ती पाठ करावी लागणार नाही. एकदा ऐकली की त्याला ती आपोआप येते, लर्न करेल आणि तो पुढच्या आपल्यापेक्षा चांगल्या टोन मध्ये ती शिवी देऊन दाखवेल. अशी काहीशी परिस्थिती मानवी मनाची आहे आणि मानवी मेंदूची आहे असं म्हणायला हरकत नाही. खूपच छान इनिशिएटिव्ह आहे सर, आणि खूप छान माहिती पण तुम्ही दिली आम्हाला त्याच्याबद्दल. वेळेचं बंधन आहे आपल्याला इकडे, म्हणून आज आपल्याला थोडक्यात, पण मला जे आपला व्हिडिओ बघतायत आणि असं शिबिर जर लोकांना करून घ्यायचं असेल त्यांच्या शाळेत, कॉलेज, तर जर त्यांना तुम्हाला संपर्क करायचा असेल तर त्यांनी कुठे करायला पाहिजे? नक्की, आमचं सोशल मीडिया पेजेस आहेत शिवमुक्त महाराष्ट्र अभियानाचे. म्हणजे इतका छान उपक्रम आहे की आपली भाषा, एवढी सुंदर भाषा, 2500 वर्ष पूर्ण जुना इतिहास असलेली भाषा, म्हणतात मराठी हवी तशी वळते. मराठी भाषा इतकी सज्जस, इतकी मोठी आहे की त्याच्यात इतके अनेक शब्द आहे की शिव्यांशिवाय आपली भाषा खूप छान आहे. आणि असा खूप छान उपक्रम पण तुम्ही राबवताय, यासाठी सर खूप 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 धन्यवाद. आमची इच्छा आहे की आमच्या व्हिडिओ बघून अनेक लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं, माहिती घ्यावी, आणि जसं संमेलन आहेत, इव्हेंट्स आहेत, शाळा आहे, कॉलेज, तिकडे तुम्हाला बोलवून असे शिबिर राबवावे जेणेकरून हे महाराष्ट्राभर पसरेल. आणि भारतात ठीक आहे, शिव्या देणं वाईट आहे, चुकीचं आहे, ह्याच्यावर न येता शिव्या न देता पण भाषा खूप छान होऊ शकते. हा जो उपक्रम तुम्ही लाभलाय ह्याच्यासाठी सर खूप 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 धन्यवाद.